शानू गावकर यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी सोमवारी एका संशयिताला ताब्यात घेतलाय। शानू हा 2006 साली बेपत्ता झाला होता। त्यानंतर तपासात त्याची बंदुकीतून गोळी झाडून हत्या केल्याचं उघडकीस आलं होतं। तेव्हापासून पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत आहे। तब्बल 11 वर्षांनंतर या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं या प्रकरणाला आता गती मिळण्याची शक्यता आहे। मुक्काम पोस्ट गोनुचवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। माझं वय वर्ष 34। मी 2006 मध्ये गोव्यामध्ये कामाला गेलो होतो ड्रायव्हिंगसाठी आणि माझे मित्र यांनी मला गोव्यामध्ये कामाला नेलं होतं आणि त्याच्यानंतर मला वाटते 2006 मध्ये पावसाळ्याच्या दिवसात आम्ही स्टॅफिन बारकडे थांबलो होतो। मी आणि माझे मालक दोघंच होतो। इंडिका गाडी घेऊन गेलो होतो। त्याच्यानंतर त्यांच्याच गावची एक व्यक्ती, मला आधी त्यांचं नाव माहीत नव्हतं, तर मी ज्याच्यानंतर मी चौकशी केली की बाबा आमच्या माणसाचं नाव काय म्हणून, कारण मी नवीन असताना मला गावातली बाकीची कुणाची नावं वगैरे काहीच माहीत नव्हतं। आणि त्यावेळेला जी व्यक्ती आहे शानू गावकर म्हणून, ती व्यक्ती स्टॅफिन बारमध्ये बार आहे, तो स्टॅफिन बार म्हणून त्या स्टॅफिन बारकडे काउंटरवरच थांबली। त्याने त्याला बघितलं आणि स्वतःशीच म्हटलं काय त्याला आपल्या भावाचा हत्यारा म्हणून डायरेक्ट गेला आणि डायरेक्ट ह्याच्याकडे पिस्तूल होती, आणि पिस्तूल म्हणून डायरेक्ट ह्याच्यावर 2 गोळ्या काढल्या। त्याच्यानंतर तो इसम खाली पडला। खाली पडल्यानंतर जो हॉटेलचा मॅनेजर होता आणि वेटर होता, त्यावेळी एवढे कोण कस्टमर ते आतमध्ये नव्हते, कारण बारचं हॉटेल होतं ते 3 वाजता बंद होते, कारण हा बाहेर थांबला, ही मोठी व्यक्ती त्या गावची म्हणून हा थांबलेला मॅनेजर। त्यानंतर तो खाली पडल्यावर रक्त वगैरे त्याचे काउंटरवर रक्त वगैरे पडलेलं, त्याला डायरेक्ट मॅनेजर वेटरला सांगितलं काय असं रक्त वगैरे साफ करून घे, 7 वाजता परत आपण तुझं हॉटेल चालू व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर काय केलं, मी पळून जायचा प्रयत्न करत होतो, त्यानं मला धरला, माझा मोबाईल काढून घेतला, त्यानं मला बोलला, धमकी दिली, परत तू जरा गेला आपण तुला पण उडीन आलो। मी गेलो, मी बघित थांबलो तसंच, माझा मोबाईल काढून घेतला आणि त्यांच्या चाललेच गावचे जे लोक तिकडे ते फॅक्टरी त्यांची काजू फॅक्टरी कंटिन्यू तिथं असायचे पोरं, त्या मुलांना बोलून घेतलं। त्याच्यानंतर इंडिकाची डिकी खोलली, बॉडीच्या डिकीमध्ये घातली आणि मला घरी जायचं। मी आपला खूप घाबरलो होतो, माझं पण गोव्यामध्ये ओळखीचं तसं कोण नव्हतं। मी घरी गेलो, त्याच्यानंतर गाडी घेऊन गेल्यानंतर मला वाटतं साधारण 1.5-2 तासानंतर परत घरी आले। इंडिका घेऊन घरी आले, इंडिका घरी लावले, परत ते मला वाटतं ॲडव्होकेट वकील काय झाले, त्यांची अल्टो घेऊन आले। ते अल्टो घेऊन आल्यानंतर अल्टो घरी घेऊन आले, त्यांनी गाडी ह्याच्या ताब्यात दिली आणि ते निघून गेले। परत ती गाडी घेतली, परत निघून गेले घरातून निघून गेले। मला वाटतं 9-9:30च्या दरम्यान रात्री गेले, ते पहाटे सकाळी 1-1:30-2:30च्या दरम्यान ते परत आले।